बेस ओपन करायचं ठीक आहे. हल ची हल हल ची हल दादा रिबोक दे थोडी हल ची रिबोक ओपन करा ठीक आहे. हल ची हल हेलो ठीक है. हल ची हल ची हल हल माइक से ठीक है. हल ची हल धनश्री अपार्टमेंट शहापूर सन्माननीय दयानंदजी घरत साहेब, चिंतामणजी फळडे, दीपकजी हरणे या तीनही मान्यवरांचं या सोहळ्याच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. आपण आला या श्यामसंध्या समयी सर्व मान्यवर पाहुण्यांचं सहर्ष मनपूर्वक सत्कार स्वागत. ज्या दैदिप्यमान सोहळ्याची तुम्ही आम्ही सगळ्यांनी आतुरतेने वाट पाहिलेली आहे त्या सोहळ्याला अवघ्या काही क्षणात आता आपण या सोहळ्याला सुरुवात करत आहोत. भोजनाचं कोणी बाकी असेल चला प्रसादासाठी आपण जा आणि लगेचच महाप्रसाद झाल्यानंतर प्रांगणामध्ये येऊन स्थानापन्न व्हा. आपण या सुमधुर भक्ती संगीताच्या या मैफिलीला लगेच सुरुवात करत आहोत. या ठिकाणी जमलेल्या सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी प्रथम सादर प्रणाम करतो. खरं तर आज या ठिकाणी नाथबाबांच्या मंदिराच्या मध्ये वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी माझा कार्यक्रम आयोजित केला. सर्वप्रथम सर्वांची माफी मागतो, कारण माझ्याकडनं काही चुकून काही चुकीचं घडलं तसं घडणार नाही, कारण हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे. आज हा पहिलाच माझा कार्यक्रम आहे आणि माझ्यावर आपले गुरुवर्य बेरी बाबांनी आपल्यावर विश्वास टाकला आणि त्यांच्याहून जास्त माझ्यावर प्रेम असलेले आमचे योगेश दादा गायकवाड यांनी खूप मोठा विश्वास टाकला माझ्यावर आणि या ठिकाणी मला कार्यक्रमासाठी संधी दिली. त्याबद्दल मी पहिल्यांदा गुरुवर्य भेरे बाबा आणि आमचे गुरुबंधू योगेश दादा गायकवाड यांचे खूप आभार मानतो. आणि लगेचच आपण या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. जे काही चांगलं घडेल ते आपलं गुरुवर्यांचा आशीर्वाद असेल. कुठे थोडीशी चूक घडेल माझ्याकडनं तो माझ्या बुद्धीचा दोष समजून, तुमचा लहान भाऊ समजून तुम्ही मला समजून घ्याल ही अपेक्षा. धन्यवाद. अनेक मान्यवरांची मांदी या ठिकाणी उपस्थित आहेत. हल हल थोडासा बेस ओपन करा. धनश्री अपार्टमेंट शहापूर सन्माननीय दयानंदजी घरत, चिंतामणजी फळडे, दीपक हरणे, वैभव रांगणे आणि विशाल रांगणे आपणास विनंती आहे आपण मुख्य मंचावर या. या सोहळ्याच्या वतीने आपला सन्मान करणं आमचं इथे कर्तव्य आहे. चला दयानंदजी घरत, चिंतामणजी फळडे, दीपक हरणे, वैभव रांगणे आणि विशाल रांगणे जी नावं मी अनाऊन्स केली त्या सगळ्यांना विनंती आहे आपण मुख्य मंचावर यायचं आहे. आपला सन्मान होणं या महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं परंपरा आहे. मंडळी असं म्हणतात ना की प्रकृतीवर अलंकार घालून विकृतीवर वार करून संस्कृतीवर लेणं पांघरलेला आमचा महाराष्ट्र आहे. प्रभाती म्हणे राम चिंतित जावा, पुढे बैठरी राम आदी वदावा हे म्हणणाऱ्या समर्थ रामदास स्वामींचा हाच महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्राची परंपरा आहे अतिथी देवो भव. आणि याच अनुषंगाने या माऊलीच्या प्रांगणामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील या सोहळ्याच्या वतीनं अर्थात नवनाथ मूर्ती प्रथम वर्धापन दिन सोहळा व मानाची काठी पालखी सोहळा या सोहळ्याच्या वतीनं आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. दयानंदजी घरत, चिंतामणजी फळडे, दीपकजी हरणे, वैभव रांगणे, विशाल रांगणे हल उच्ची हल.
हॅलो जेवण करायचं कोणी बाकी असेल तर सगळ्यांना विनंती आहे, आपण सर्वांनी जाऊन महाप्रसादाचा आस्वाद घ्या आणि लगेचच अगदी समोर येऊन स्थाना बनवा. काही क्षणात या संपूर्ण सोहळ्याला आपण सुरुवात करत आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. विश्वविधात्याने निर्माण केलेली चराचर सृष्टी आहे. मंडळी असं म्हणतात, अनेक जीव या पृथ्वी तलावर त्या भगवंताला जन्माला घातले हे खरं आहे, पण त्याच जीवांबरोबर एक चालणारा हराम असाचा बोलणारा विचार करणारा जीव या पृथ्वी तलावर त्या भगवंताला जन्माला घातला हे त्रिकाळ सत्य आहे. नामकरण झालं मनुष्य, माणूस, मानव, पण तोच मनुष्य, तोच माणूस, तोच मानव भगवंताला इतका काही विसरून गेला की संकटांवर संकट येत गेली आणि त्याच संकटातून त्या मानवाला बाहेर काढण्यासाठी समर्थांना पुढे येऊन ठेवावं लागलं. धनाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चतुर्वार वाचा गमो भक्त अनंत या राघवाचा. आणि या उक्तीशिवाय त्या माणसाला त्याच्या आयुष्यात कोणताही पर्याय उरला नाही. मनुष्यगण, देवगण आणि राक्षसगण या तीनही गणांचा अधिपती असणारा गणपती बाप्पा प्रथम पूजला गेला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सुरुवात तर झाली, पण संप्रदायाला खऱ्या अर्थानं अतिशय जवळून न्याहाळून पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं एक गोष्ट मात्र उमगली गेली. ज्या महाराष्ट्राच्या मातीत, ज्या हिंदुस्थानाच्या मातीत, ज्या भारत देशात तुम्ही आम्ही सगळे जण जन्माला आलो, हे तुमचं आमचं सगळ्यांचं फार महत्भाग्य आहे. आणि त्याहीपेक्षा महत्भाग्य आम्ही ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यामध्ये जन्माला आलो. आणि पाहता पाहता त्याहीपेक्षा महत्भाग्य की तुमची सात्विक पावलं या श्याम संध्या समयीला इथल्या प्रांगणामध्ये पडलेली आहेत. तुम्हाला थोडासा त्रास देतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. आदरणीय शिवाजी भिरे बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा, जेणेकरून या कार्यक्रमाला रंग चढला जाईल. आणि याच मुख्य मंचावर आम्ही नेहमी म्हणतो की समुद्र मंथन ज्या वेळेला झालं ना, समुद्र मंथन ज्या वेळेला झालं तेव्हा या हिंदुस्थानाला आणि जगाला 14 रत्न मिळाली. पण या खऱ्या अर्थानं संगीत क्षेत्राचं समुद्र मंथन झालं असेल तेव्हा महाराष्ट्राच्या मातीला 15वं रत्न मिळालं. आणि त्या 15व्या रत्नाचं नाव आहे महेशजी बालकोडी. या महाराष्ट्राचे मानगायक महेशजी बालकोडी यांना विनंती करेल आपण या कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपण आता गंधराला साखर घालूया, कारण मगाशी लाईट निगुड व्यत्यय आणला म्हणून आपण एक गंधराला साखर घालू की आता आमचा कार्यक्रम सुरू पार
आपल्या पाठीचे नाथबाबा आहेत. आणि जी लेवल आहे ना फास्ट करा, जी डिले जो आहे ना फास्ट करून द्या. गणराया तारा
टाळ्या अशा कंजूस येत आहेत. जोरदार टाळ्यांचा गजर करा. कार्यक्रम आपला आहे. धन्यवाद. अनेक साऱ्या मान्यवर जेवणाचं कोणी बाकी असेल तर कृपया मात्र त्याला जेवण करून घ्यायचं. कारण हे सगळं झाल्यानंतर जे आमचा नाटक परिवार आहे ते जेवायला बसणार आहे. जोपर्यंत तुमचं होत नाही तोपर्यंत यामधला एकही माणूस आमचा नाथ बघते जेवण करणार नाही. म्हणून आपण जेवण करून घ्यायचं म्हणजे आपल्याला नाथ भक्तांना जेवायला सांगता येईल. धन्यवाद. हॅलो 8934 फोर व्हीलर आहे कोणाची. अमोल शिंदे माझं वाटतंय. अमोल शिंदे तुमची गाडी थोडीशी साईडला गेली तर बरं होईल. वॅगनर अजून एक बिना नंबरची वॅगनर आहे. बिना नंबरची वॅगनर आहे ती रस्त्यावर आहे. जाणाऱ्यांना काय अडथळा येऊ नये ही दक्षता आपण घ्या. अडथळा आला तरी चालेल कारण की ते थांबले जातील कार्यक्रम ऐकून जातील असे होईल. समोर काय ते काम तुम्ही म्हणत नाही मी अरे प्रॉब्लेम नाहीये. हाई सुटलं ना आपलं साऊंड कार्यक्रम बंद होईल. आपण साऊंडवर लावतो. हॅलो हॅलो इथे लावलं समोर लावलं घेतलं दादा. हॅलो हॅलो रस्त्यावर लागलेलं आहे. तसं 8934 चारचाकी गाडी फोर व्हीलर रस्त्यावरून कृपया बाजूला करा. पार्किंग मध्ये लावा कृपया जेणेकरून जाणाऱ्यांना अडथळा येऊ नये. आवाजाकडे लक्ष असू द्या. एक बिना नंबरची वॅगनर आहे. 8934 अशा 2 गाड्या रस्त्यावर लागलेल्या आहेत. धन्यवाद मंडळी. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आदरणीय डॉक्टर सोमवते या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे अतिशय जवळचे स्नेही सन्माननीय गणेशजी पवार सर देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर शब्दांचे जादूगार या नौखा विभागातून शब्दांवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व सन्माननीय दत्तात्रय फळडे सर देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आदरणीय भरतजी ठाकरे, तानाजी बेहरे आणि दिलीपजी साळवे या सर्वांचं या सोहळ्याच्या निमित्तानं आम्ही सहर्ष स्वागत करतो. हॅलो हॉल माइक से ओम नमो आदेश बोलो. ओम नमो आदेश. 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 ओम नमो आदेश
अंबरनाथ आदेश कानिपनाथ आदेश कर्पुरीनाथ आदेश रेवणनाथ आदेश नागनाथ आदेश कर्पटनाथ आदेश नवनाथ आदेश नवनाथ आदेश नवनाथ आदेश नवनाथ आदेश नवनाथ आदेश ओम नमो आदेश बोलो नमो आदेश ओम नमो आदेश बोलो ओम नमो आदेश ओम नमो आदेश बोलो नमो आदेश ओम नमो आदेश बोलो ओम नमो आदेश गोपीचंदनाथ आदेश धर्मनाथ आदेश रंगीनाथ आदेश भंगीनाथ आदेश भंगी सिद्ध बोल गुरुदेव दत्त आदेश मुखाने गाऊ आदेश कानात बोले आदेश सारे भक्त बोलती आदेश बोल नवनाथ आदेश बोल नवनाथ आदेश बोल नवनाथ आदेश बोल नवनाथ आदेश ओम नमो आदेश बोलो ओम नमो 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 आदेश। वाह महेशजी, क्या बात आहे। खरं तर या सोहळ्यासाठी उपस्थित सन्माननीय पांडुरंगजी सांबरे, सुनील भाऊ सांबरे, दशरथजी राऊत आणि दिलीपजी राऊत यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचे देखील मनपूर्वक आभार। हॅलो, आपल्याकडून खास करून उपस्थित राहिलेले आहेत प्रभाकर महाराज गोदडे, हे आपले गुरुवारी आहेत। कारण तालुक्यामध्ये जेव्हा भक्ती मार्ग ज्यांना माहीत नव्हतं असे अनेक भक्तांना ज्यांनी मार्ग दाखवला आहे ते प्रभाकर महाराज गोदडे आपले गुरुवारी या ठिकाणी उपस्थित झालेत। मी गोरक्षनाथ भक्तिधाम सावरपाडा डोळखाम यांच्या वतीने त्यांचं सदस्या नमन करून स्वागत करतो। धन्यवाद। धन्यवाद। सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। मंडळी असं म्हणतात या जगाच्या पाठीवर चीन हे जगाचं शस्त्रघर आहे। मंडळी असं म्हणतात चीन हे जगाचं शस्त्रघर आहे, अमेरिका ही जगाची तिजोरी आहे। चीन हे जगाचं शस्त्रघर आहे, अमेरिका ही जगाची तिजोरी आहे। ब्रिटन हे जगाचं राजसिंहासन आहे, जपान हे जगाचं आरोग्य धाम आहे आणि आमचा भारत देश या जगाचं देवघर आहे असं म्हणणं भावगो ठरणार नाहीये। कारण तुम्ही आम्ही सगळ्यांनी ज्या सुवर्ण क्षणांची आतुरतेने वाट पाहिली ते क्षण सगळेजण अनुभवतात। कारण आज जर पाहिलं तर इथं इतका आनंद आहे की या क्षणाला इथं दरोडा पडायला हरकत नाही आहे। एकदा शिवाजी दादा भेरे आणि तुम्हा सगळ्यांसाठी जोरदार गाण्याचा गजर करा, लगेच आपण कार्यक्रमाला पुढे सरकूया। महेशजी बाळकोळे आपला विनंती आहे, आपण पुढील गीताकडे वळायचं आहे। धन्यवाद।
क्या बात आहे, धन्यवाद महेशजी. तर या सोहळ्यासाठी उपस्थित सर्वांनी योगेजी भेरे, दत्ता भेरे, अरुणजी भेरे, आदिवलीचे आमचे वेखंडे दादा, त्याचबरोबर दिनेशजी हरड, प्रकाशजी बडवले, सचिनजी मोहोपे, चिंतामण दळवी, दीपक पानसरे, विलास हरणे, एकनाथ घरत, कल्पेश भोईर, त्याचबरोबर सरपंच सन्माननीय संतोषजी मुकणे. आणि मी विनंती करेल सरपंच सन्माननीय संतोषजी मुकणे आणि या संपूर्ण सोहळ्याला पाण्याची व्यवस्था निर्माण करून देणारे आमचे सन्माननीय पिंटू विषय, पिंटू मामा विषय आपणास देखील विनंती आहे, आपण मुख्य मंचावर या. आपल्या या सोहळ्याच्या वतीनं आम्ही सन्मान करणार आहोत. मंडळी, कार्यक्रम याच ताकदीने पुढे जाईल यात मात्र शंका नाही आहे. तुम्ही सगळेजण हा संपूर्ण कार्यक्रम सहन करता याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. आज शिवाजीदादा भेरे या नावाला भाव आणि भक्तीचं वलय निर्माण झालं. कुणीतरी मला एकाने प्रश्न विचारला, काय म्हणलं म्हणजे माझ्या आयुष्याचा उद्धार होईल, सांगा ना. मी माझ्या आयुष्यात काय म्हणलं म्हणजे माझ्या आयुष्याचा उद्धार होईल. त्याला सहजपणे उत्तर देताना सांगितलं, नाही गावचा ग्रामपंचायत सदस्य बनलास तरी चालेल, नाही जिल्हा परिषद मेंबर बनलास तरी चालेल, नाही पंचायत समिती सदस्य बनलास तरी चालेल, नाही तालुक्याचा आमदार बनलास तरी चालेल, नाही जिल्ह्याचा खासदार बनलास तरी चालेल, नाही राज्याचा मुख्यमंत्री बनलास तरी चालेल, नाही देशाचा पंतप्रधान बनलास तरी चालेल, नाही राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष बनलास तरी चालेल. मग त्याने विचारलं, काय बनू म्हणजे माझ्या आयुष्याचा उद्धार होईल. त्याला सहजपणे सांगितलं, त्या भगवंतानं तुला चांगला माणूस म्हणून पाठवलंय, चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न कर, तुझ्या आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आज ही भक्ती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि पोहोचवण्यासाठी गेली अनेक वर्षाची, अनेक महिन्याची अभूतपूर्व आणि ऐश्वर्य संपन्न मेहनत शिवाजीदादा भेरे यांच्या सगळ्या नाथभक्तांनी घेतली आणि त्यानंतर हे मंदिर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक सस्ने स्वागत करेन. पिंटू दादा विषय मामाला विनंती आहे, आपण मुख्य मंचावर या. आणि सरपंच मुकणे साहेब, आपला विनंती आहे, संतोषजी मुकणे, आपण देखील मुख्य मंचावर यायचं आहे. मंदिराच्या समोरच्या कट्ट्यावर कोणी थांबणार नाही याची नोंद ही माझ्यापर्यंत सूचना आलेली आहे, तुम्हाला पोहोचवतोय. कोणी थांबू नका, तिकडे अगदी समोर बसण्यासाठी व्यवस्था केली आहे. समोर जाऊन आपण सगळ्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. समोरचे नाथ भक्त कोणी तिथे थांबणार नाही याची नोंद आपण घ्या, माझ्यापर्यंत सूचना आलेली आहे. मंडळी, कार्यक्रमाला आपण पुढे सरकवूया. नाथ भक्त समोर थांबतील, त्याचबरोबर कोणी उपस्थित राहणार नाही. आलेले आमचे सगळे अतिथीगण, तुम्ही म्हणजे या सगळ्या कार्यक्रमाचा केंद्रस्थान आहात. आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करेल. असं म्हणतात मंडळी की नद्या समुद्राला जाऊन समर्पित होतात, पण जेव्हा ज्ञानाचा सूर्य, ज्ञानाचा सागर नदीला येऊन समर्पित होतो ना, ती क्रांती फार वेगळी असते. ज्या अवलिया व्यक्तिमत्वानं मुरबादचा आवाज महाराष्ट्राच्या व्याघ्रमुखावर जाऊन पोहोचवला, आज तुम्हाला सगळ्यांचं महत्भाग्य आहे की महेशजी बाळकोळी आणि त्यांची संपूर्ण टीम या मुख्य मंचावर उपस्थित आहे. अर्थात स्वरांजली म्युझिकल इव्हेंट्स दुधनोली प्रस्तुत भक्तिगीतांचा सुमधुर नजराणा या कार्यक्रमाला आपण पुढे सरकूया. आणि महेशजींना विनंती आहे, आपण पुढील गीताकडे बढायचं आहे. धन्यवाद. हे सार मोहबाईच, जीवन हे सार मोहबाईच, सुख माझ फक्त नाथ तोच. जीवन हे सार मोहबाईच, जीवन हे सार मोहबाईच, सुख माझ फक्त नाथ तोच. सुख माझ फक्त नाथ तूच. तुझी
सुख माझं फक्त नाथ तूच जीवन हे सार मोहमायेच जीवन हे सार मोहमायेच कर सुख माझं फक्त नाथ तूच कर सुख माझं फक्त नाथ तूच सुख माझं फक्त नाथ तूच जीवन हे सार मोहमायेच सुख माझं फक्त नाथ तूच सुख माझं फक्त नाथ तूच जीवन हे सार मोहमायेच सुख माझं फक्त नाथ तूच जीवन हे सार मोहमायेच सुख माझं फक्त नाथ तूच. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित विजयजी भगत साहेब उद्योजक विजयजी भगत त्यांचा 26वा आजचा वाढदिवस आहे. मी विजयजी भगत आपणास विनंती करेल आपण मुख्य मंचावर या. सन्माननीय विजयजी भगत आपणास विनंती आहे आपण मुख्य मंचावर यायचं आहे. त्यांचा 26वा वाढदिवस आहे. दुधात साखर पडावी दुग्ध शर्करेचा योग आहे की आज या सोहळ्याच्या निमित्तानं त्यांचा वाढदिवस तुम्ही सगळेजण अनुभवणार. विनंती करतो सन्माननीय विजयजी भगत उद्योजक विजयजी भगत माझा आवाज आपल्यापर्यंत आला असेल तर आपण मुख्य मंचावर यायचं आहे. सन्माननीय विजयजी भगत यांचा आज वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. तुम जियो हजारो साल साल के दिन हो 50,000. तुमचं आयुष्य सुख समाधानानं पुढे जात राहो हीच त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना. खरं तर महेश दादा गायकवाड आणि योगेश दादा गायकवाड
आपल्या माध्यमातून हा सुंदर शामियाना या ठिकाणी सजलाय असं म्हणणं आज वावगं नाहीये. आपल्या उपस्थितीमध्ये अनेक साऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि आमच्या सर्व नाथ भक्तांच्या उपस्थितीमध्ये विद्याजी भगत यांचा वाढदिवस केक कापून या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. जीवन प्रवाहामध्ये आशीर्वादांची फार गरज आहे, कारण अलीकडच्या काळात माणसं बदलली आणि काळ बदलला. या बदललेल्या काळामध्ये आयुष्यामध्ये सुख आणि समाधान हवं असेल तर तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद, तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा विद्याजी भगत यांच्या पाठीशी राहू द्या. विद्याजी भगत आपणास वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या लक्ष लक्ष आणि कोटी कोटी शुभेच्छा. सर्व नाथ भक्त आणि नाथ परिवार यांच्या वतीनं आपलं आयुष्य वर्षातील 12 पौर्णिमा चांदणी शिफ्टीत जमत असं राहू दे, हीच त्या मोचंद्रनाथांच्या चरणी प्रार्थना करतो. मंडळी, संप्रदायाची सुरुवात आहे आणि याची व्याख्या आणि उकल जर करायची झाली, थोडस खोलवर घसायचं झालं तर आम्ही म्हणतो ना, आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्रतायांचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बौद्ध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञानदेव सार चोजविले. ही परंपरा नाथ संप्रदायाची आहे आणि ती सांभाळण्याचं काम आमचे सगळे नाथ भक्त आज या ठिकाणी करत आहेत. त्याचा मनस्वी आनंद आहे. या आनंदाला परमानंदात विलीन करूया आणि खऱ्या अर्थानं मोहितजी, आमच्या सगळ्या नाथ भक्तांची मागणी आहे ती मागणी इथून पूर्ण केली जाईल. आता मागणी तसा पुरवठा. धन्यवाद. थोडस सुरुवातीला कार्यक्रम होता म्हणून थोडं शांततेत चाललं होतं, परंतु आता नाथ भक्तांची विनंती आहे की आता वारा आलं पाहिजे. हॅलो 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 माईक रंगपंचमीला आनंद झाला, भेट डोलती. रंगपंचमीला आनंद झाला, भेट डोलते. अरे हलगी वाजती अलगाट बोलते, अरे हलगी वाजती अलगाट बोलते, अरे हलगी वाजती अलगाट बोलते, अरे हलगी वाजती अलगाट बोलते. रंगपंचमीला आनंद झाला, भक्त डोलते. रंगपंचमीला आनंद झाला, भक्त डोलते. अरे हलगी वाजती अलगाट बोलते, अरे हलगी वाजती अलगाट बोलते, अरे हलगी वाजती अलगाट बोलते, अरे हलगी वाजती अलगाट बोलते. पायी पायी चालत आलो बाबा तुमच्यासाठी, पिढीला तुमच्या घेऊन आलो मानाची हो काठी. पायी पायी चालत आलो बाबा तुमच्यासाठी, पिढीला तुमच्या घेऊन आलो मानाची हो काठी. कपाळी बसता हातात चिंता मला ओळखी,
चिमटा माळ लोळते हलकी वाजती अलग अजित बोलते 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 गावात गर्द झाली पालखी मुसलनाथ निघल जगत भाली रंगपंचमी दिनवडी गावाला गर्दी हो झाली पालखीत बसले नाथ निघाले जगाचे हो वाली तळसाला त्या बघा भगवान निधन फडकते तळसाला त्या बघा भगवान निधन फडकते निधन फडकते हलगी वाजती अलकादित बोलते हलगी वाजती अलकादित बोलते हलगी वाजती अलकादित बोलते हलगी वाजती अलकादित बोलते स्वर्गात उतरला या सावर गावात स्वर्गात उतरला या सावर गावात छोटा भक्त रमून जाई नाथांच्या नावात स्वर्गात उतरला या सावर गावात नाथांच्या या गाड्यावर भक्त डोलते हलगी वाजती अलकादित बोलते हलगी वाजती अलकादित बोलते हलगी वाजती अलकादित बोलते हलगी वाजती अलकादित बोलते रंगपंचमीला आनंद झाला भक्त डोलते रंगपंचमीला आनंद झाला भक्त डोलते हलगी वाजती अलकादित बोलते 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 सगळे नाद भक्त सगळ्यांना विनंती आहे आपण सगळ्यांनी एकत्र यायचं आहे आता खऱ्या अर्थानं आवाज द्यायला हरकत नाही मी फक्त थोडा त्रास देतो आणि मी थांबतो जास्त बोलणार नाही कारण तुम्हाला गाणी ऐकायची आहेत आणि इकडे खऱ्या अर्थानं ज्या सोहळ्यासाठी मनोमंथन व्हावं त्या मनोमंथनाबरोबर मनोरंजन देखील व्हावं हा एकमेव उदात्त हेतू आहे आणि ही भक्ती अबाधित राहावी हा एकमेव उदात्त हेतू या संपूर्ण कार्यक्रमाचा आहे असं म्हणतात एक एका सहाय्य करू अवघे धरून सुकवतो एक मेका सहाय्य करू अवघे धरून सुकवतो हे मंदिर उभं राहिलेलं आहे हे भक्तिधाम आहे हे बेळगाव विभागासाठी या परिसरासाठी खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठी शिवाजी दादांच्या माध्यमातून क्रांती घडलेली आहे ज्यांना ज्यांना कोणाला आपल्या स्वतःच्या इति कर्तव्याने यथाशक्तीने सहकार्य करायचं असेल तर आपण सहकार्य करू शकता मंदिरामध्ये दान पेटी ठेवलेली आहे हे आव्हान यासाठी राहील मंडळी की तुम्हा सगळ्यांच्या सहकार्यानं हा सुंदर शामियाना जसा उभा राहिला आहे तसा अबाधित राहणार आहे फक्त एकदा आवाज द्या हेलकोट हेलकोट आवाज अजून ताकदीने येऊ द्या तुम्ही जेवलात आम्ही अजून जेवलो नाही हेलकोट हेलकोट क्या बात आहे धन्यवाद महेशजी कोणतं पाहिजे दादा गुरु मुर्शिदनाथ त्यांची भाषा आहे लईच निराळी बंगाली म्हणजे सेट असेल तर या ठिकाणी फरमाईश आलेला आहे 200 रुपयाचं पारितोषिक देखील आलेलं आहे आमचे अनंतदादा पाटेकर मुक्काम पोस्ट गोंडे डोळखाम सुरुवात दिली अनंतदादा आपलं मनपूर्वक आभार बंगाली
अरे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली 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 जटाला मारी तिगली केले पराभूत म्हणली त्यांनी माराले ना पतंगत म्हणली त्यांनी माराले ना पतंगत त्यांनी माराले ना पतंग घेतले वचनात बांधून घेतले वचनात बांधून गुरु गोरक्षनाथ माऊली
बोलतो बंगाली 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 रे बाबा बोलतो बंगाली 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 रे बाबा बोलतो बंगाली 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 रे बाबा बोलतो बंगाली बाबा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात त्याची भाषा लईच निराळी त्याची भाषा लईच निराळी अरे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली 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 आदेश सगळ्यांनी आशीर्वाद घ्यायचा आहे. सगळ्यांच्या लक्षात येते की वारी आली कोणाच्या अंगात वारी आली देव घुमायला लागले लोक हा वेड्याचा खेळ मांडलाय. पण असं काही नसतं बरं का. एक लक्षात घ्या ज्याचा अहमचा नाश झाला ना त्याची सोमची उत्पत्ती होते. सोम म्हणजे ईश्वर आहे आणि ईश्वराचा मंत्र सोम हा संजीवनी आहे. ज्याच्याकडे संजीवनी मंत्राची जागृती झाली ना त्याच्या अंगात वारी येते. अहम वाग्या सोम वाग्या प्रेमनगरा वारी सावध होऊन भजनी लागा देव करा काही वारी मला हारीची वारी माझ्या मला हारीची वारी अशी आज या ठिकाणी बाबा बंगाल फिरून आला रे नाथ भगव्या कपडीवाला 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 की वजा हे पुत्र नाही कुणाची जमले पुत्र नाही कुणाची जमले पुत्र नाही कुणाची जमले पुत्र भक्ती हाय पवित्र नाही चालत तंत्र मंत्र नाही चालत तंत्र मंत्र की वजा हे पुत्र नाही जमले कोणाची पुत्र भक्ती हाय पवित्र नाही चालत तंत्र मंत्र पुत्र भरणी गवरी कलर मंत्र सपनीवाला बाबा बंगाल फिरून आला ना सगळ्या सपनीवाला बंगाल फिरून आला ना सगळ्या सपनीवाला बंगाल फिरून आला ना सगळ्या सपनीवाला निरंजनाची रोळी त्याच्या काके दहाये घोडी त्याच्या काके दहाये रोळी त्याच्या काके दहाये घोडी मला उनिया कपाळे माळ उद्राक्षांची गळी माळ उद्राक्षांची गळी माळ उद्राक्षांची गळी मला निरंजनाची रोळी त्याच्या काके मध्ये आहे घोडी बस मला उनिया कपाळे माळ उद्राक्षांची गळी आवाज चिंतेचा माझा लढनाथ भगव्या कपडीवाला तिरुणा लढनाथ भगव्या कपडीवाला तिरुणा लढनाथ भगव्या कपडीवाला हे नाव हक घेते घेते धावे भक्त हा पवित्र लावता विचाही राजीव तुम्हाला रनाथ भगव्या कपडीवाला बाबा बंगाल फिरून आला रनाथ भगव्या कपडीवाला बाबा बंगाल फिरून आला रनाथ भगव्या कपडीवाला बाबा बंगाल फिरून आला रनाथ भगव्या कपडीवाला जेजुरीचा खंडेराया रे राया आला बघाला ताराया ताराया आला बघाला ताराया ताराया आला बघाला ताराया ताराया सांग थोराया बाया या बाया देवाचा गुण गाया गुण गाया देवाचा गुण गाया गुण गाया देवाचा गुण गाया गुण गाया सदानंदाला अळू सदानंदाला सदानंदाला अळू सदानंदाला बरायाच याडबाई लागल मुरळीला मुरळीला याडबाई लागल मुरळीला
मुंडे राया राया आला बंगाला ताराया ताराया आला बंगाला ताराया ताराया आला बंगाला ताराया ताराया सांगो राया बाया या बाया जागे देवाचं गुण गाया जागे देवाचं गुण गाया जागे देवाचं गुण गाया पावतो नवसाला कुंड बापातो नवसाला पावतो नवसाला कुंड बापातो नवसाला पंढरपुरात काय वाजत गागत सोडत वाशिंग लगीन देवाचं लागत वाशिंग लगीन देवाचं लागत सोडत वाशिंग लगीन देवाचं लागत फक्त जनरेटर याच्यावर लावलं तर नाही लोड घे ना तेच ना मग तेच सांगत होतो सिस्टीम फक्त जनरेटरवर ठेवा त्याला सांगा ना ते राईट मंडपोला कोण काय नाही मंडपोला कोण चेक रेकॉर्डिंग बंद ऐका महेश भाऊ